हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा, आज आहे एकादशी. तर एकादशीच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. तर माझी पण आहे आज एकादश. तर चला म्हटलं आज नाही का देवपूजा, मस्त पूजा, देवारा वगैरे सगळा मस्त, मंदिर वगैरे साफ वगैरे करून घेऊया. आणि उपवास वगैरे असले की असे पूजा वगैरे करताना खूप असं प्रसन्न वाटते. आणि थोडी माझी तब्येत पण बरी नाही आहे, त्यामुळे माझा आवाज पण थोडासा चेंज येतो आहे. कारण वातावरणच असं झालं आहे बघा ना, बाहेर खूप सारा पाऊस पाऊस पाऊस. आणि अशा थंड वातावरणामुळे मी तर पडली आजारी. तरी पण म्हटलं नाही का चला आज म्हणजे असं रोज रोज ते गुरुवारशी मी असं पूर्ण मंदिर वगैरे साफ करून घेते. पण आज आहे एकादशी म्हणून मी आज पूर्ण मंदिर वगैरे साफ केलं पूर्ण. आणि मग परत ना सगळे देव वगैरे मस्त सगळे धुवून वगैरे घेतले छान. नंतर ना सगळं वस्त्र वगैरे बदलून असं नाही का व्यवस्थित सगळी पूजा वगैरे म्हटलं चला करून घेऊया आज. तर एकादशीच्या असते ना उपवास वगैरे, तर सगळ्यांनी पकडला पाहिजे. कारण हा म्हणजे आपण सगळे उपवास करण्यापेक्षा महिन्यातून 2 एकादशी येतात, ते केल्या तर खूपच छान असते. तर आपल्याही शरीराला नाही का तेवढा चेंज मिळतो नाही का. म्हणजे 15 दिवसातून एक दिवस उपवास पकडल्यावर काय होणार आहे एका दिवसाने नाही का. तर माझी बघा आता मस्त अशी पूजा वगैरे करून मी सगळं मांडून वगैरे घेणार होते. आणि आज टिफिनला पण मुलांना म्हटलं थोडी खिचडी बनवणार, उपवास आहे तर म्हटलं पटकन पूजावरून मग खिचडी बनवून म्हटलं मुलांना द्यायची टिफिनला थोडी. तर बघा ही माझी पूजा वगैरे पटपट आटपून घेतली मी, आवरून वगैरे सगळं घेतलं. आणि आज बाहेर तर फुलं वगैरे आणायला जायला पाऊस आहे, त्यामुळं काय नाही. माझ्या म्हणजे आम्ही थोडं बाल्कनीमध्ये जेवढी लावले ते गुलाबाची झाडं, त्याला एक फुलं आलंच होतं छान. तर मग तेच आज मी पूजेला यूज करणार आहे. तर झालं सगळे पूजा वगैरे मांडून वगैरे चालली माझी आता पूजा वगैरे. फास्टमध्ये स्पीडमध्ये व्हिडिओ केला आहे मी. तर म्हटलं चला आज पटपट पटपट आवरून घेऊया. तर आज विशेष असा व्हिडिओ करण्याचं काही कारण नाही. तर म्हटलं चला आज काय, तर खूप दिवस झाला असा मोठा ब्लॉग पण नाही बनवला. तर चला म्हटलं आज पूजेचाच टाकावा, एकादशी पण आहे, थोडं फ्रेश पण वाटत आहे. तर म्हटलं चला आपण बनवूया छान असा मस्त छोटासा व्हिडिओ. तर तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत जावा आणि कमेंट्समध्ये सांगत जावा काय चुकलं वगैरे तर माझं. तर बघा आता झाली पूजा वगैरे. तर मस्त म्हटलं आता प्रसादाला पण आज काय उपवासच आहे, तर खिचडीच ठेवणार पूजेला पण. तर खिचडी वगैरे नंतर मग फास्टमध्ये असे बनवून घेतली, धूप वगैरे हे करून घेतलं. तर बाहेर वगैरे पण पूजा करून घेतली. तर नंतर ना रांगोळी वगैरे तर करून घेतले होते. तर म्हटलं आधी पटकन पहिली खिचडी बनवून घेऊया, कारण मुलांना टिफिनसाठी. तर बनवली खिचडी वगैरे. हे पण मी थोडा शॉर्टकटमध्ये दाखवलं आहे तुम्हाला व्हिडिओ. तर ही बघा मस्त अशी पूजा माझी, अशी मस्त लक्ष्मीची पावलं वगैरे असे बनवते. मला खूप असं प्रसन्न, इतकं छान असं प्रसन्न वाटतं, खूपच असं छान आहे बघा. आणि गुलाबाचं फुल होतं एकच, त्यामुळे त्याच्या मी पाकळ्या केल्या आणि अशा प्रसादाला ठेवल्या. तर मस्त इकडे खिचडी पण अशी बनवून घेतली स्पीडमध्ये, आणि ते पण देवाला प्रसाद म्हणून ठेवली. तर कसा वाटला व्हिडिओ माझा आजचा, नक्की कमेंट्समध्ये सांगा. बाय.